औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयएचं पथक संभाजीनगरमध्ये दाखल। एनआयए पथकाकडून औरंगजेबाची कबर असलेल्या कुलताबाद परिसराची पाहणी। कबरीला 20x12 च्या लोखंडी शेडसह काटेरी तारांचं कुंपण। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानचा अतिरेकी संघटनेशी संबंध। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप, तर फहीमसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। शिवरायांच्या अवमान प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच। कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब। मंत्री जयकुमार गोरेंवर अश्लील फोटोंसंदर्भात आरोप करणाऱ्या महिलेला अटक। प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटींची खंडणी स्वीकारताना कारवाई, तर मंत्री महोदयांनी 1 कोटी का दिले, विरोधकांचा सवाल। शिंदेच्या सेनेच्या आमदाराचे फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप। माझ्या मतदारसंघात मोहित कंबोज कंत्राट वाटतो, बाबूराव कोहळीकरांचा दावा, तर सरकारचे फिक्सर आणि आका महाराष्ट्र लुटतायत, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। अधिवेशनात आज अर्थसंकल्पावर चर्चा। विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, तर सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं अजित पवारांचं स्पष्टीकरण। परभणीमध्ये शिंदेच्या शिवसेना पदाधिकाऱ्याची पोलिसालाच मारहाण। मारहाणीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाला गंभीर दुखापत। मारहाण प्रकरणी पाथरीमध्ये गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये प्रियसीच्या विरहामध्ये प्रियकराची आत्महत्या। विष प्राशन करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर केला पोस्ट। लिव्ह इन रिलेशनशिपमधील तरुणी सोडून गेल्यानं संपवलं जीवन। नागपूरच्या गुमगावमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा बळी। पुलाखाली खेळत असताना भटक्या कुत्र्यांचा हल्ला। रक्तबंबाळ चिमुकलीचा उपचारांअगोदरच मृत्यू। 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार। समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये तब्बल 19% वाढ। 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार।